यार इतकी वाईट वेळ तुझ्या उभ्या जिंदगीत आली नसेल, इतकी वाईट वेळ आणि नाही तर मग मराठाचा द्वेष सोडून दे. या धाराशिवच्या आई तुळजाभवानीच्या पवित्र दरबारातून आणि पवित्र भूमीतून तुला जाहीर आवाहन करतो, तू इथून पुढे तरी मराठ्यांच्या नादी लागू नको. मराठ्यांविषयीचा द्वेष सोडून दे. याच मराठ्यांनी तुला मोठं केलेलं आणखी मोठं करते, नाही तर हेच मराठी तुला पायाखाली कायम दाबते. माझ्याकडे एवढ्याचे लोक आलते, ते मला म्हणले तुम्ही जर म्हणले त्याला निवडून आणा तरी आम्ही पाडणार आहे त्याला. माझ्याकडे जामनेरचे बी आलते, गिरीश महाजनच्या मतदारसंघात, ते बी रोम होती त्याला. त्याच्या हे ध्यानातच नाही 1,36,000 त्याच्या मतदारसंघात कुणबी मराठी एकटे. शेवटी ते कुणबी जरी असले तरी मराठी आहेत आमचे पाहुणे. तिथले दोन्ही नगराध्यक्ष माझ्याकडे आले, ते म्हणजे आता तांगाच पलटी करतो आम्ही. मराठ्यांच्या नादी लागायचं नाही, मराठ्यांच्या वाटोळं करायची भूमिकेत कोणी यायचं नाही. मी काय चुकीचं केलं? मी आज मराठा समाजाला सवाल विचारायला आलोय, मी काय चुकीचं केलं? आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनाही सांगतो, महाराष्ट्राने काम केलंय त्या कामाचा गौरव आहे असं मी या ठिकाणी मानतो. खरं म्हणजे भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि त्यामध्ये महाराष्ट्राकडे आपण पाहिलं तर गेल्या आमच्या या महायुतीच्या काळामध्ये शेतकऱ्यांना आम्ही प्राधान्य दिलं. शेतकऱ्यांना म्हणजे कृषी विभागाला प्राधान्य दिलं आणि शेतकऱ्यांसाठी नवीन नवीन योजना आम्ही आणल्या. त्या योजनांचा मी इथे उल्लेख करू इच्छित नाही, कारण योजना एवढ्या जास्त आहेत. म्हणजे अगदी कृषी आणि मराठी जर एकत्र आले तर जातीवाद होणार नाही. तुम्ही लोकांना पाडता त्यावेळेस जातीवाद नाही, आणि मराठ्यांनी एखाद्या बार तुम्हाला टंगल धरून आपल्याला पाळलं तर जातीवाद होणार नाही. तुम्ही एकत्र आलात, आम्ही आनंदाने तुम्हाला बघितलंय. आमच्या डोळ्यात देखता 1994 ला तुम्ही 16% आमचं आरक्षण घेतलं, मराठ्यांनी आनंदाने बघितलं. तुम्ही ज्यावेळेस एकत्र येता त्यावेळेस आम्ही आनंदाने बघितलं, पण आम्ही एकत्र आलो तुम्ही आमच्या जातीवाद आहेत म्हणून आम्हाला डाग लावला. मराठे जातीवादी असते तर 25 वर्ष मराठ्यांनी तुम्हाला निवडून दिलं नसतं. कोणता जातीवाद आम्ही केला? आंतरवालीला शांततेत आमरण उपोषण सुरू झालं, लाठीचार्ज आमच्यावर झाला. फडणवीस साहेब, छगन भुजबळला बळ द्यायचं कमी करा. छगन भुजबळ इतका पिशा पायाचा आहे, त्याच्या सहित देव सुद्धा तुम्हाला जेलला घेऊन जाईल. छगन भुजबळच्या नादात राज्यातला अख्खा भाजप संपून बसताल. मराठे तुमचे विरोधक नाही आहेत आणि असण्याचं कारण सुद्धा नाही. पण छगन भुजबळचं ऐकून तो बोलत नाही ना माझ्या विरोधात, माझ्या जातीच्या विरोधात बोलत नाही. रडकाच वाजून त्याला नाही. तो एकदाच बोलला होता तर आणखी त्यांनी थोपाडीच केलं नाही. आपल्याला कसं का अवघड असतं? तो मराठाचा असं ते कुणाचा असो, कोणचा नेता असो, माझ्या जातीच्या विरोधात बोलला की नाही वाजेल. मागून कोणीतरी नाव घेतलं म्हणून मला बोलायला लागलं, त्याचं नाव बी मी घेतलं. आणि मागून बोलत जाऊ नका. ते बी आता मागून बोलतो अडून इतकी वाईट वेळ आली त्यांच्या.